भारत फोर्ज कंपनी लिमिटेड पुणे यांच्या CSR फंडातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुसोबावाडी उपळे बुद्रुक येथे संरक्षण भिंतीच्या कामाचे भूमिपूजन उपळे बुद्रुक येथील प्रगतशील बागायतदार शरदभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले। यावेळी उपळे बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय दिगंबरजी काळे साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेशजी मुळे, प्रमोदजी खराडे, संतोषजी तिपे व शिक्षणप्रेमी पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते। त्या ठिकाणी न्यूनगंडाने अहमगंडाने ग्रासला गेलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शरद भाऊंसारखा त्या ठिकाणी एक आपल्या कर्माला त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने उज्ज्वल रूप देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे व्यक्तिमत्व, खरं तर अशा या व्यक्तिमत्वाने स्वप्नील पाटील साहेबांसारख्या रत्नाला जन्म दिला आणि भारताचं त्या ठिकाणी कुठेतरी स्वप्न साकार व्हावं म्हणूनच भाऊने त्यांचंही नाव स्वप्न ठेवलं होतं की काय असं कधी कधी वाटायला लागतं। समाजाची भयावह परिस्थिती त्या ठिकाणी सध्या आपण सगळेजण पाहतोय, अनेक वेगवेगळ्या त्या ठिकाणी वर्तमानपत्रातून टीव्हीतून वेगवेगळे अशा त्या ठिकाणी भयग्रस्त वातावरणामध्ये तुमचं आणि माझं मूल त्या ठिकाणी शाळेमध्ये वाढतंय आणि अशा परिस्थितीतून त्या ठिकाणी अशा भयावह परिस्थितीत आपलं मूल सक्षम, बलशाली, ताकदवर, हिंमतवान आणि निडरतेने त्या ठिकाणी जर समाजामध्ये वावरायचं असेल तर त्याला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण त्या ठिकाणी मिळणं खूप गरजेचं आहे आणि ते आम्ही सक्षमपणे पार पाडत आहोत। जर चांगल्या कोणाच्या सूचना असेल तर त्या स्वीकारून त्या ठिकाणी पुढे जाण्याची हिंमतही त्या ठिकाणी आमच्यामध्ये स्वप्नील पाटील साहेबांनी जे उदारमतवादी धोरण त्या ठिकाणी गावासाठी या भूमीसाठी त्या ठिकाणी दाखवलं किंवा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सातत्याने केला जातोय। भाऊ नक्की आम्ही त्या ठिकाणी यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं उपळाई पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून तुमच्या सहकार्यातून त्या ठिकाणी जे हे योगदान दिलं जातं ते भारताच्या आणि समाजाच्या आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी उद्याचा हा विद्यार्थी त्या ठिकाणी निश्चितपणे सक्षम आणि ताकदवर बनल्याशिवाय राहणार नाही। कारण का भौतिक सुविधेला त्या ठिकाणी कुठेतरी प्रशासन कधी देत आहे कधी देत नाही, कुठे पैसे आहेत नाहीत, आमच्याकडून माहिती मागवली जाते, ती येते न येते, हे खूप भयावह पुढची परिस्थिती ते बोलण्यात अधिक वेळ वाया घालवणार नाही, त्याची गरज पण नाही। परंतु शाळेच्या गरजा, विद्यार्थ्याच्या गरजा आणि सामाजिक भान ठेवून खऱ्या अर्थाने समाज शिक्षणाची धोरण त्या ठिकाणी अंगीकारून एक समाजामध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं, चांगुलपणाची भावना त्या ठिकाणी निर्माण व्हावे, समाजात हरवत चाललेला माणूस पण त्या ठिकाणी जिवंत त्या ठिकाणी कृतीतून जिवंत राहावं हा दृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवून भाऊंसारखं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आज समाजाला त्या ठिकाणी वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करते। ही चांगलीच आमच्यासाठी आणि पंचकृषीसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून या कालखंडामध्ये या कालावधीमध्ये जे जे शिक्षणाचे वेगवेगळे प्रयोग होत आहेत, जे जे त्या ठिकाणी शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत ते बदल स्वीकारून त्या ठिकाणी पुढे जाण्याचे आमची तयारी आहे। कृतीच्या त्या ठिकाणी विशाल दृष्टिकोन बालकांच्या मध्ये निर्माण होणं गरजेचं आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पुन्हा एकदा भाऊ साहेबांचं आणि तुमचं कौतुक करावं तितकं थोडं। खरं तर साहेबांचं ज्या वेळेला नाव पुढे येतं ना, मी एवढं बोलतोय पण कधी कधी शब्द सुद्धा त्या ठिकाणी आठवत नाही। मी तुम्हाला खरं आवर्जून सांगतो, मी एक वाक्य नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, आयुष्यावर देह चंदनासारखी माणसं झिजवणारी माणसं आपण पाहिलेली आहेत, वर्तमान काळात पाहिली, भूतकाळात पाहिली। भूतकाळात त्या ठिकाणी देह चंदनासारखं झिजवलं, समाज घडवला, स्वातंत्र्य मिळालं वगैरे वगैरे हे सगळं घडलं। देह चंदनासारखी झिजवणारी माणसं भूतकाळात होती, कदाचित वर्तमान काळात होतात, पण देह चंदनाबरोबर रक्त चंदनासारखी झिजवणारी माणसं फक्त स्वप्नील पाटील साहेबांसारखे त्या ठिकाणी कधीतरी माणसाची गरज आहे ती ही गरज आहे। सत्य बोललं पाहिजे, सत्यासाठी संघर्ष केला पाहिजे, सत्याच्या बाजूला उभं राहिलं पाहिजे आणि तर सत्य कुठेतरी टिकेल। नाही तर त्या ठिकाणी चावडीवरच्या गप्पा, व्हॉट्सअपवरच्या गप्पा कधीही त्या ठिकाणी समाज सुधरत नाही, उलट बिघडत चालला। आमचे विजय सर नेहमी म्हणतात तमाशाने कधी बिघडला नाही आणि कीर्तनाने कधी सुधारला नाही। आमचे विजय सर मला सांगतात तू किती वरड म्हणला पण त्या ठिकाणी जे व्हायचं तिथं होतं। मी त्याला सांगितलं नक्कीच जेवढं जिथं बोलतोय तिथं खुरटं व्हायला उभं राहिलेलं नाही। ठीक आहे, आम्हाला फाटलेलं आहे ते मला नेहमी, मला बरेच उदाहरणं लोक सांगतात।
परवा माळातल्या हायस्कूलच्या शौचालयाचं उद्घाटन केलं, म्हणजे भूमिपूजन केलेलं आहे. शंतनूर शाळेचे परवा संरक्षण भिंतीचं भूमिपूजन झालेलं आहे. आज मसोबाडी शाळेत झालाय. म्हणजे आपल्या परिसरातल्या कोणत्याही शाळा तर कुठल्याही शाळा बाबा सुविधापासून वंचित राहणार नाही. याचा कुठे साहेबांनी मला शिकवून बांधले असं मला वाटायला लागले. कारण कुठली शाळा परिसरात राहील नाही, एकही शाळा राहिली नाही. काशी सर असतील, भाऊ असतील, सर्वजण पाठपुरावा करून कंटिन्यू सातत्याने बाबा गावात आपल्या अजून काही नवीन काय करता येते का यासाठी सातत्याने भाऊंचा अधिक प्रयत्न आहे. आताच आम्ही खालच्या अंजनगावच्या आश्रमशाळेवरती साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिथल्या आश्रमशाळेच्या मुलांना खाऊचं वाटप आणि पॅड वगैरे साहित्य दिलेलं आहे. एक सांगायचा विषय असा आहे की बाबा माणूस जरी मोठा झाला तर तो बाबा लहान किती लक्ष देतो गावकऱ्यांकडे, ह्याच्यात त्या माणसाचा मोठीपणा असतो. दुसरी गोष्ट भाऊंचा ते मला मोठीपणा आहे की भाऊ बाबा कुठलीही गोष्ट कुठलाही गावाचा माणूस केला की भाऊ कधी नाकारत नाही. आलाय चला ओके ठीक आहे करून घेऊ, हा भाऊंच्या मनाला मोठीपणा आहे. मी गावकऱ्यांच्या वतीनं बाबा आणि एक गावातील पत्रकार या नात्यानं भाऊंचं मी आभार व्यक्त करतो. त्यांनी बाबा गावात हा असा नात्यात तुम्ही वाढ ठेवा आणि मी थांबतो.